ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कोपरी येथील लखीमचंद फतीमचंद रुग्णालयातील नवजात बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या 18 बेड्सच्या अतिदक्षता विभागाचे उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, उपायुक्त मनीष जोशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, डॉक्टर धायगुडे आणि डॉक्टर समिधा गोरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेठ लखीमचंद फतीमचंद प्रसूतिगृह हे अनेक वर्षापासून परिसरातील सर्वसामान्य कामगार व झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे प्रसूतिगृह राहिले आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून या रुग्णालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले। महिलेची प्रसूती झाल्यानंतर जर बाळाला अतिदक्षता विभागात ठेवायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा किंवा इतरत्र हलवावे लागत होते, पण आता याच ठिकाणी 18 बेड्सचे अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आल्यामुळे नवजात बालकांना इतरत्र हलवावे लागणार नाही। आजपासून अत्याधुनिक नवजात शिशु अतिदक्षता विभाग नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल झाला असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केलं आहे। कोविड काळामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलंय। या काळामध्ये आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर खुशबू टावरी, समिधा गोरे यांचं अनेक डॉक्टर कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या सेवेमुळे ठाणे शहरात कोविड नियंत्रणात ठेवणे शक्य झाल्याचा उल्लेख खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे। अत्याधुनिक 18 खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू झाल्याने ठाणेकर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्यास कटिबद्ध असल्याचं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलं आहे। स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक भरत चव्हाण यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले। सुसज्ज अशा अतिदक्षता विभागामुळे कोपरीकरांना दिलासा मिळाला असून या कक्षामध्ये 24 तास तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केल्याबद्दल प्रशासनाला देखील धन्यवाद दिले आहेत। 18 बेडचं SNCU हे युनिट अतिदक्षता कक्ष लहान जन्मलेल्या बच्चूंकरता आज कार्यरत झालेलं आहे। एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या भरभक्कम पाठिंब्यामुळे हे युनिट सुरू झालेलं आहे। खूप चांगली सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। दिवसाकरता 10-15 हजार रुपयाचं दर इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लागतो आणि गरिबांना ते परवडत नाही। यामुळे फार मोठी समस्या दूर होणार आहे आणि एक चांगली सेवा या ठाणे महापालिकेने सुरू केलेली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाची 18 बेडचं SNCU युनिट हे पहिलं युनिट कोपरीमध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे। या हॉस्पिटलमध्ये 18 NCUचं उद्घाटन आपले माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे। अनेक दिवसापासून ज्या समस्या होत्या त्या आज इथे मार्गी लागलेल्या आहेत। स्थानिक नगरसेवक, स्थानिक इकडचे रहिवासी या सर्वांच्या मागणीनुसार आज ही NICU 18 बेडचं संपन्न झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सतत आरोग्यसेवा ही ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रभर त्यांच्या हातून घडत असते आणि आज मी सर्वांचे धन्यवाद मानेन, खास करून आमचे खासदार साहेबांचं, कारण जेव्हा महापौर म्हणून ते कार्यकाळ त्यांचा होता त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला होता आणि आज तो पूर्ण झालेला आहे। सगळ्यांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार नरेशजी म्हस्के साहेब, नवनिर्वाचित मला वाटतं आमदार रवींद्रजी फाटक आणि मला असं वाटतं की आमच्या महापौर शर्मिलाताई पिंपळकर, नम्रता पमनानी, नगरसेविका माझी मैत्रीण आणि मला असं वाटतं सर्व शिवसैनिक, मला खरंच आज अत्यंत आनंद होते की 2012 पासून ज्याच्यासाठी आवाज उठवलेला की हॉस्पिटल पाहिजे, हॉस्पिटलमध्ये 24 तासांसाठी सिझरिंग पाहिजे, पण ज्या वेळेला नवजात बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याचं वजन कमी असतं किंवा त्याच्या पोटातली कावीळ असते किंवा एखाद्या वेळेला त्याला क्रिटिकल काही प्रॉब्लेम जे पोटात असतात, तर अशा वेळेला अशा बच्चूंना ठेवण्यासाठी जे पेटी लागतात ते इथे फक्त 2च होत्या आणि त्या 2 ज्या होत्या त्या देखील व्यवस्थित चालू नव्हत्या आणि अशा बच्चूंना आपल्याला जर न्यायचं असेल तर कळवा हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय किंवा तिथे पण फक्त 15 पेट्या होत्या आणि या 15 पेट्यामध्ये जर बच्चू असतील तर मग हेच बाळ आपल्याला त्या परिस्थितीत आपल्याला सायनला न्यावं लागत होतं, पण सायनला नेता नेता अनेक बाळं ही दगावली होती किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि कळवा हा ब्रिज अत्यंत
दगदगीचा असल्यामुळे आणि ट्रॅफिक जाम असल्यामुळे तिथे देखील नेता बरीच बाळं दगावली गेली होती. म्हणून कुठेतरी एक इच्छा होती की मातृत्व जर जिथे आपण बाळाला जन्म एक स्त्रीला पुनर्जन्म देतोय तर तिथे आपल्याला काहीतरी नवजात बाळांसाठी पेट्यांची इथे आपल्याला आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की महासभेत हा आवाज घेतला आणि त्यावेळेचे महापौर हे नरेशजी मस्के साहेब होते. त्यांनी तो विषय ऐकला आणि मला असं वाटतं की त्याच वेळेला त्यांनी डॉक्टरांची मीटिंग देऊन आदेश दिले की ही विनंती खरंच कळकळीची आहे, स्त्रियांच्या निगडीत आहे. हे इथे बच्चूंचं NICU होणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे ही प्रस्तावना नेण्यात आली, त्यांना ते सांगण्यात आलं आणि त्याच वेळेला त्यांनी आदेश दिले डॉक्टरांना. आणि मी बांगर साहेबांचा, विपिन शर्मा साहेबांचा देखील मनापासून धन्यवाद देईल. त्यावेळेचे कमिशनर ते असताना त्यांनी त्याच वेळेला आदेश दिले, त्यांनी राऊंड घेतला, हॉस्पिटलमध्ये जागा आहे की नाही बघितले, हॉस्पिटल देखील नवीन करण्यास आदेश दिले आणि NICU देखील परवानगी दिली. आणि आज कुठेतरी एक निवांत श्वास ज्या वेळेला बच्चूच्या आईला जो आनंद होतोय तो आनंद आज आम्हाला सगळ्यांना होतोय. कारण स्त्री असल्यामुळे एका स्त्रीचं दुःख काय असतं किंवा तिचं बाळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि ती बाई इथे असल्यानंतर बाळ कसं आहे कसं नाही या परिस्थितीत ती डिलिव्हरी झालेली स्त्री अर्धी दुखावत होती, अर्धी आजारी पडत होती. पण आज मला आनंद वाटतोय. आज यहाँ पे हमारे NICU लक्ष्मीचंद फतेहचंद हॉस्पिटल में NICU का उद्घाटन हुआ है. 18 पेटियाँ दी गई है और ये इनका धन्यवाद मैं हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, खासदार नरेश जी मस्के साहब और हमारी महापौर शर्मिला पिंपलोड़कर और हमारी पूरी TMC की डॉक्टर प्रसाद, मनीष जोशी, बांगर साहब और रानी शिंदे मैडम को करती हूँ कि उन लोगों ने जैसे 2012 में मालती ताई ने बोला था कि हम लोग को यहाँ पे NIU की पेटियाँ चाहिए, तो उसके बाद हम जब चुन के आए तो हमने ताई के साथ सपोर्ट में यहाँ पे मांगनी की और काफ़ी यहाँ पे आंदोलन हुए और काफ़ी बार महासभा में बोला गया और जब जाके आज यहाँ पे ये मिलने के बाद हम सबको बहुत खुशी हुई है, यहाँ के स्थानिक लोगों को, थाना में, क्योंकि माँ को बच्चे से अलग करके छत्रपति शिवाजी में जाने के बाद माँ जब हम बच्चा पैदा करते हैं तो हमें एक खुशी होती है, लेकिन माँ की खुशी बच्चे में होती है, लेकिन बच्चा ही दूसरी जगह होगा तो माँ को कहाँ खुशी मिलेगी और माँ की तबीयत भी ख़राब हो जाएगी. इसीलिए यहाँ पे पेटी दी तो आज बच्चा और माँ एक ही जगह है और आज माँ अपने आँखों से बच्चे को देख सकती है और उसकी खैर खबर ले सकती है. इसलिए मैं सबको धन्यवाद करती हूँ.